न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दिनांक 22 तारखेला फेब्रुवारीच्या गोवर्धन गावात साधारणतः रात्री 8:30च्या दरम्यान फिर्यादी या ठिकाणी काही आपले जवळचे गावकरी जे असतील त्या लोकांशी गप्पा मसलत करत होते आणि त्यांना सांगत होते गावात कुठल्या प्रकारच्या अशा वाईट घटना घडू नये, कारण की नुकतीच त्या गावामध्ये 21 तारखेला एक दुर्घटना घडली होती। काही लोकांनी मोटरसायकल वगैरे तोडल्या होत्या। या अनुषंगाने ते लोकांना समज घेत होते। पण या गोष्टीची भनक आरोपी त्यांना झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आले। एक आरोपी ज्याने त्याच्या हाताकडे देशी कट्टा होता, तो कट्टा फिर्यादीवर उगवला, पण फिर्यादीने त्याला समयसूचकता घेऊन हवेत तो गोळीबार झाला। पण त्यामुळे आणि इतर जे सहकारी होते ते देखील त्यांच्यासोबत तलवारी आणि चाकू वगैरे घेऊन आलेले होते। अशा पद्धतीने त्या लोकांनी त्यांच्यावर एक प्रकारे जीवघेणा हल्ला केलेला होता। या संदर्भात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री देशपांडे साहेब यांच्या आदेशाने निर्देशाने स्थानिक LCB व आम्ही तालुका पोलीस स्टेशन सर्व अधिकारी खेडकर या आंबले साहेब आम्ही तपास करत असताना एक माहिती भेटली होती। LCBच्या मदतीने एक अगोदरच आरोपी आम्ही अटक केलेला होता। त्या आरोपीला खूप काही विचारल्यानंतर सखोल माहिती घेतल्यानंतर जी गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुसार हे 3 जे आरोपी ते सहकारी होते त्यांना देखील आम्ही दुसऱ्या दिवशी पकडलेलं आहे। आणि ते पकडून त्या आरोपींना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आरोपी पकडताना काळजी अशी होती की आरोपी हे त्यांच्याकडे कट्टा घेऊन फिरत असल्यामुळे अत्यंत शिताफीने आणि त्या दक्षता घेऊन त्यांना पकडणं अपेक्षित होतं। म्हणून आम्हाला त्या कमीत कमी त्या वेळ सावधानते बाळगणं खूप आवश्यक होतं। तर आरोपी त्यांना आम्ही दिनांक 27 तारखेला अटक केलेली आहे। सपोनी खेडकर आणि त्यांचे जे टीम आहे त्या सर्व लोकांनी त्याला वेळेत ताब्यात घेतले। सगळे आरोपी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर माननीय कोर्टात हजर केलं होतं। कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे। आरोपी त्यांना एकंदरीत गुन्ह्याबाबत सगळी माहिती विचारली असता आरोपी त्यांनी गुन्हा मान्य केला आहे की त्या संदर्भात ते गोवर्धन येथील गावात ते फिर्यादी आहे त्याच्यावर त्यांचा राग होता की जेणेकरून ते फिर्यादी आम्हाला रागवतात किंवा आम्हाला शिवीगाळ करतात अशा प्रकारचा त्यांचा आरोप आहे। आणि त्या आरोपात त्यांनी एक नैराश्यपोटी दारूच्या नशेमध्ये आम्ही त्यांना मारहाण केली आहे आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताना विचारपूस केली की निश्चित का केलं की दिनांक 21 तारखेला आमच्याकडनं काही गाड्या फोडल्या होत्या आणि त्या संदर्भात फिर्यादीने तक्रार दिली होती। असा देखील त्यांच्या मनामध्ये राग होता। त्या अनुषंगाने त्यांनी तो फायरचा प्रयत्न केलेला होता। आरोपी जे अटक करण्यात आलेले आरोपींचे काही रेकॉर्ड देखील आहेत की जे ते पूर्व रेकॉर्ड आहे गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। सर्व आरोपींचं बारकाईने आम्ही सगळं रेकॉर्ड जमा करतो आहे। त्यांच्यावर अत्यंत कठीण आणि कठोर कारवाई केली जाईल। जे आरोपी अशा प्रकारचे कायदा हातात घेतील, फायर आर्मसारखे वेपन वापरतील, लोकांच्या गाड्या फोडतील, दहशत निर्माण करतील, ही दहशत कुठल्याही प्रकारे आम्ही सहन करणार नाहीत। जनतेला आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आश्वस्त राहावं। कुठल्याही प्रकारे असे लोक असतील की जे गलीमध्ये गावामध्ये एरियामध्ये दहशत निर्माण करत असतील यांचं शक्य होईल तर त्या ठिकाणी आपण फोटोज घ्यावेत। काही लोकांना शक्य होत नाही त्यांना विरोध करणं, तर कमीत कमी प्रत्येकाकडे मोबाईल असतो तर आपण त्यांचा जर कुठून तरी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर नंतर आमच्याकडे जर पुरलं तर आम्ही कुठेही माहिती आपली लीक होऊ देणार नाही। नागरिकांचं आम्हाला एवढं आव्हान राहील की अशा प्रकारे खुलेआम लोक गाड्या फोडणं किंवा फायर आर्मचा वापर करून अशा जे काही गुंड प्रवृत्ती लोक असतील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतली आहे आणि त्यानुसारच आम्ही सर्वांवर कारवाई करणार आहोत।